राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025 झाली. पहिली की आली, स्कोर पण चांगला आला. पण आता डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असताना एक प्रश्न समोर पडलाय की आन्सर रायटिंग कधीपासून करू, एसे किंवा निबंध कधीपासून लिहायला सुरुवात करू, नेमकं करायचं तर नेमकं काय करायचं. कोण म्हणतं लगेच चालू करा, कोण म्हणतं आधी अभ्यास करा, कंटेंट जमा करा आणि मगच तयारीला लागा, कोण म्हणतंय दोन्ही गोष्टी बॅलन्स केल्या पाहिजेत. तर या सगळ्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो एमपीएससी एक्झाम मंत्रामध्ये. बघा, आता एक गोष्ट तर सगळ्यांची क्लिअर झालेली आहे की आता आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा संपलेली आहे. आपल्याला मार्कही चांगले पडलेले आहेत आणि आपण पुढे तयारी पण करणार आहोत, किंवा इन जनरल जे 2026 साठी पण तयारी करणार आहेत त्यांसाठी पण हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. कारण आपल्याला कधी ना कधी डिस्क्रिप्टिव्हची मेन्स द्यायची आहे आणि त्यातूनच आपल्याला गॅझेटेड क्लास 1 क्लास 2 या पदावर विराजमान व्हायचं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर व्हिडिओमध्ये चर्चा करत असताना 2-3 गोष्टी ज्या आहेत, माझा वैयक्तिक UPSC मेन्सची तयारी करण्याचा अनुभव, मी जे बघितले ते टॉपर्स माझे मित्र असतील किंवा जे आतापर्यंत पोस्ट होल्डर आहेत, सिलेक्शनपर्यंत गेलेत, या सगळ्यांच्या अनुषंगानं तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी सांगणार आहे. तर मला असं वाटतं त्या गोष्टी ऐकत असताना तुम्ही स्वतः त्याच्यावर गांभीर्यानं विचार करणं फार गरजेचं आहे आणि तुम्हाला जर ती गोष्ट पटत असेल तर ती लगेच करणं गरजेचं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवले पाहिजे का नाही हेही कमेंट करून सांगितलं पाहिजे, जेणेकरून मला कळेल की पुढे आपण अशा गोष्टी कंटिन्यू केल्या पाहिजे का नाही केल्या पाहिजे. बघा, विषयाला सुरुवात करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये आता जो काही नवीन पॅटर्न आलेला आहे हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. हा MPSC साठी काही नवीन पॅटर्न नाही आहे. सगळेजण म्हणताय नवीन पॅटर्न. ऍक्च्युली 2011 पर्यंत MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच परीक्षा घेत होती, बरोबर आहे. पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करत असताना विद्यार्थ्यांना सध्या मागच्या 10 वर्षामध्ये UPSCचा त्या ठिकाणी बराचसा अनुभव आहे. हे जे UPSC करत होते त्यांना आन्सर रायटिंगमध्ये काय लागतं, मेन्सच्या वेळी चांगले मार्क काढण्यासाठी काय लागतं हे सगळं माहिती आहे. सगळ्यात पहिली गोष्ट एक क्लिअर करणं इथं फार गरजेचे आहे, ती म्हणजे की परीक्षेचं स्वरूप काय आहे, परीक्षा कशी आहे हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. जर आपण प्रिलिम्सचा विचार केला तर प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये सगळेजण जसं सांगतात की प्रिलिम्स ही थोडी तुमची नॉलेजची परीक्षा आहे, तुम्हाला एक्सटेन्सिव्ह रिडिंग त्या ठिकाणी असलं पाहिजे, वेगळ्या विषयांचं बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये प्रिलिम्स ही वाचनाची परीक्षा आहे. मेन्स जर आपण बघितलं तर ही लिखाणाची परीक्षा आहे. जोपर्यंत आपण लिहिणार नाही, जोपर्यंत आपण चांगलं लिहिणार नाही, तोपर्यंत आपल्याला मार्क पडणार नाही. आणि मेन्स ही सिलेक्शनची परीक्षा आहे, त्याशिवाय आपलं सिलेक्शन होणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि मुलाखत जसं मी नेहमी सांगतो ही बोलण्याची परीक्षा आहे. त्यामुळे लिखाणाच्या परीक्षेमध्ये लिखाण आपण केलंच पाहिजे आणि आज आणि आत्तापासूनच केलं पाहिजे. नेमकं काय करायचं, कसं करायचं या अनुषंगाने आपण चर्चा करूया. आता राहिला प्रश्न पहिला GSच्या बाबतीमध्ये आपण 2 मध्ये डिवाइड करूया. एक एसे रायटिंग म्हणजे निबंध लेखन आणि दुसरा जो आहे तो सगळ्यात छोटासा मुद्दा म्हणजे GSचा आन्सर रायटिंग. आता GS आणि ऑप्शनल दोन्हीचा आपण एकत्र विचार करूया. विषय काय होतो की खूप जणांचं असं म्हणणं असतं बाबा पहिले कंटेंट गॅदर करा, जर तुमच्याकडे कंटेंट नसेल तर तुम्हाला लिहिता येणार नाही. मला असं वाटतं या ठिकाणी मी थोडासा वेगळ्या विचाराचा आहे. तुम्ही जर प्रिलिम पास झालेला आहात याचा अर्थ तुम्हाला 120+ स्कोर आलेला आहे, याचा अर्थ बेसिक मिनिमम कंटेंट तुमच्याकडे आहे. आता समजा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की राज्यपाल यांची कार्य सांगा. आता राज्यपालांची कार्य सांगायला तुम्हाला काय अभ्यास करायचा, प्रिलिम्समध्ये तुम्ही केलेला आहे. इकॉनॉमीमध्ये फॉर एक्झाम्पल एखादी कन्सेप्ट आहे, GDPची कन्सेप्ट आहे की GDP म्हणजे काय, GDP मध्ये कॅल्क्युलेट करत असताना कुठले कुठले फॅक्टर्स कन्सिडर केले जातात, आपण हे प्रिलिम्सला वाचलेलं आहे, याच्याविषयी आपल्याला फार जास्त काही बोलायची गरज नाही. तर GSच्या पण बाबतीमध्ये माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की आन्सर रायटिंग आपण लगेच स्टार्ट केली पाहिजे. आता राहिला प्रश्न, बऱ्याच लोकांना डायरेक्टली लिहिता येत नाही, मग त्यावेळेस त्यांनी काय केलं पाहिजे, मला असं वाटतं ऍटलिस्ट ब्रेन स्टॉर्मिंग तरी केलं पाहिजे. 4-4, 5-5 प्रश्न आपण घेऊन नुसतं ब्रेन स्टॉर्मिंग करायला काही हरकत नाही. की फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये आपण इंट्रोडक्शन कसं केलं पाहिजे, बॉडीमध्ये काय लिहिलं पाहिजे आणि कन्क्लुजनमध्ये काय लिहिलं पाहिजे, एवढा तरी कमीत कमी आपण रोजच्या रोज सराव केला पाहिजे. आणि आता याच्यावर काय उपाय ते मी तुम्हाला सांगेलच, पण मला असं वाटतं आन्सर रायटिंगसाठी सगळ्यात मोठं एक जी चूक सगळेजण करतात ती की पहिले वाचतो आणि मग लिहितो. असं होत नाही, फक्त गोष्टी पायलप होत राहतात. हे वाचतो ते वाचतो आणि मग लिहिणं सुरू करतो. शेवटी बघा, किती नॉलेज तुम्हाला असलं तरी 1-2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच पाहिजेत. त्या म्हणजे काय, आपल्याला जे काय करायचंय तर ते काय करायचंय आपल्याला की 150 पेजेस, बरोबर आहे, 150 पेज 150 वर्ड्स, बरोबर आहे.
त्यानंतर तुमचं आहे 7.2 मिनिट. याच्यात जर आपल्याला लिहिता येत नसेल तर तुमच्या नॉलेजचा काहीही फायदा नाही. हे 10 मार्कासाठी आपण बोलत आहोत, बरोबर आहे. अशाच पद्धतीने आपल्या 15 मार्क 19 मार्काचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना जसं कंबाईन मध्ये खूप वेळा विद्यार्थी म्हणतात सर अभ्यास खूप आहे पण मार्कांमध्ये कन्वर्ट होत नाही. डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये तेच होऊ शकतो. सर अभ्यास तर खूप केला पण मार्क आले नाही. सर अभ्यास खूप वाचलं पण परीक्षेत लिहिता आलं नाही, कारण आपण त्याचा सराव केलेला नाही. आणि सराव करण्यासाठी आपली सराव मेन्स टेस्ट सिरीज आपण त्यासाठी घेऊन आलो की तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा, क्वेश्चन आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये तुमची तयारी व्हावी आणि त्यातून तुम्हाला चांगले मार्क पडावे. त्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे ती गोष्ट. तर ही गोष्ट आपल्याला कायम लक्षात आली पाहिजे. नॉलेज असणं, अभ्यास असणं आणि ते तुम्हाला पेपरमध्ये दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या शब्दामध्ये उतरवणं हे करणं. तर कायम मी जसं कंबाईनमध्ये सांगतो की रोज एक टेस्ट तुम्ही सोडवली पाहिजे, तर तुम्हाला 60 मिनिटात 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवता येतात. तसं इथे आहे. जर तुम्ही 7.2 मिनिटामध्ये 150 शब्दात लिहिता येत नसेल आणि आपल्याला जर डिस्क्रिप्टिव्हची परीक्षा पास व्हायची असेल तर ते आपल्याला गणित त्या ठिकाणी जुळणार नाही. त्यामुळे रायटिंग ही आपण लगेचच चालू केली पाहिजे. मला माहिती आहे सुरुवातीला त्याबद्दल इनर्शिया असतो, आपल्याला लिहिता येत नाही. आपण मेन्स आन्सर रायटिंग बूट कॅम्पमध्ये एक ट्राय केला होता, तर कुणीच लिहायला तयार नव्हतं. मग मी थोडंसं बोलून बोलून त्यांना लिहायला लावला आणि एक डिसेंट आन्सर सगळ्या विद्यार्थ्यांनी लिहिले होते. जेवढे काय डायरेक्टली आले होते त्यांनी अर्धा पेज एक पेज उत्तर त्या ठिकाणी लिहिले होते. हे कधी प्रिलिम झाल्या मानसिकता नसताना पण. तर माझं स्पष्ट म्हणणं असतं सुरुवात करताना 1 शब्द 2 शब्द 1 ओळ 2 ओळ एवढी जरी आपण सुरुवात केली तरी आपला त्या ठिकाणी श्री गणेशा झालेला असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते सुरुवात करणं हे खूप गरजेचं असतं. इफ यू स्टार्ट ऑन द टाइम हाफ वर्क इज डन असं म्हणलं जातं बऱ्याच वेळेला, की जर तुम्ही सुरुवात केली म्हणजे अर्ध काम झालेलं असतं. आणि हे अर्ध काम आपल्याला करण्यासाठी तो श्री गणेश आपल्याला करावा लागेल. वेळोवेळी मी आपलं जे RX डॉक्टर अजित रायटिंग कॅप्सूल जे चॅनल आहे त्याच्यावर गोष्टी टाकूनही विद्यार्थी करत नाहीत. दुर्दैवानं त्या विद्यार्थ्यांचं मेन्समध्ये काय होईल हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही अजून ते चॅनल जॉईन केलं नसेल तर करा. RX डॉक्टर अजित रायटिंग कॅप्सूल, तिथे मी आन्सर रायटिंगचा आपल्याला लाईव्ह आन्सर रायटिंग त्या ठिकाणी घेणार आहे. ते फ्रीमध्ये असणार आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करणं गरजेचं आहे. तर आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला ह्या वेळेमध्ये, त्यामुळं काय वाचलं, किती वाचलं, काय येतं काय नाही हे सगळं जर आपण त्या वेळेमध्ये आणि त्या जागेमध्ये त्या शब्दांमध्ये जर बसवणार नसू आपल्याला त्याचा काहीही फायदा होणार नाही. ऍटलिस्ट तुम्ही काय करू शकता असा हा प्रश्न आहे समजा हा निबंधाचा. आपण प्रश्नाकडे वळूया. प्रश्न जर आपण बघितला बघा, हे आपले मेन्सची टेस्ट सिरीज हे ऑप्शनल साठीची आहे. ही आपला मेन्सचा पूर्ण एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण सिलेबस कंप्लीट करणार आहे. आणि सराव नावाची ही आपली मेन्सची टेस्ट सिरीज आहे. आपण जीएसच्या बाबतीमध्ये समजा आता हा प्रश्न जर आपण बघितला की व्हॉट इज इन्क्लुझिव्ह ग्रोथ, अनालाइज इश्यूज अरायझिंग फ्रॉम, सर्वसमावेशक वाढ म्हणजे काय, त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांवर टिप्पणी करा. आपल्याला कमीत कमी एवढं तर बेसिक गोष्ट आली पाहिजे की बाबा मी याच्यात इंट्रोडक्शन कसं करू. आता मी दुसरा बॉडीचा पार्ट घेतला, मग बॉडीचा पार्ट घेतला तर मला 2 पार्टमध्ये डिवाइड करता येईल. इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे काय, इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट हा झाला दुसरा पार्ट. तिसरा पार्ट कमीत कमी मला कन्क्लुजन कसं करू. इथे बाकीच्या गोष्टी आपल्याला परत देता येतात. इथे इश्यूज मध्ये तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता, तुम्ही याचा इकॉनॉमिक सर्वेचा डेटा कोट करू शकता. तुम्ही इव्हन ज्यांनी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बद्दल बोललेलं आहे शुम्पेटर असेल किंवा किंडर बर्जर असेल किंवा अजून चांगल्या स्कॉलर्सला थिंकर्सलाही कोट करू शकता किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते मी वेळोवेळी सांगेलच तुम्हाला. पण ऍटलिस्ट तुम्ही एवढं तरी ब्रेनस्टॉर्मिंग केलं पाहिजे. ह्या प्रश्नाचं मी उत्तर कसं करणार आहे, याचं बॉडीमध्ये मी काय काय पॉईंट लिहिणार आहे, कसे लिहिणार आहे, याचं कन्क्लुजन मी कसं करणार आहे, एवढं तर आपल्याला करावं लागणार. समावेशक वाढ म्हणजे काय आपल्याला लिहिता आलं पाहिजे. दिल्या वेळेमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांवर टिप्पणी करा. कुठल्या समस्या आहेत, कशामुळे होतात, काय त्याच्यावर उपाय काय. आपल्याला इथं बॉडीमध्येच परत वे फॉरवर्ड आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंटने घेतलेले मेजर्स आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर आपण सुरुवात जर केली नाही तर आपण पुढे जाणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्हाला मी सांगतो एक डिसेंट आन्सर लिहायला जर तुमचा प्रिलिमचा अभ्यास चांगला झालेला असेल तर तुम्हाला काहीही अडचण येत नाही. फार इथिक्स सारखा एखादा नवीन विषय असेल तर, पण माझं म्हणणं इथिक्स हा नवीन विषय नाही. तो आपल्या डे टू डे लाईफ मधला आपल्या लहानपणापासून तर आत्तापर्यंतचा अनुभव आपल्याला फक्त पेपरच्या माध्यमातून शब्दांमध्ये उतरवायचा आहे. एवढं साधं सरळ काम फक्त आपल्याला इथिक्स मध्ये करायचंय. सेम अप्लाइज टू एसे म्हणजेच निबंधाला. आपण थोडा मोर्चा निबंधाकडे वळूयात. आता जेव्हा आपण निबंधाचा विचार करतो निबंधामध्ये पण काय होतं माहितीये का की नॉलेज असणं आणि चांगला निबंध लिहिणं मला असं वाटतं हे कुठेतरी डायरेक्टली प्रोपोर्शनल नाहीये. निबंध लिहिण्याची एक कला आहे. निबंध रायटिंग म्हणजे काय, निबंध एक कला आहे.
एसे इज अ आर्ट, म्हणजेच कला आहे. आणि कला तुम्हाला मी सांगतो फक्त वाचून आणि पाठ करून येत नसते. कला ही अवगत करावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते. वारंवार प्रॅक्टिस केल्यानंतर ती आपल्याला उपजत होते, म्हणजे आपल्या अंगी येते. आणि जोपर्यंत आपली कला तयार होणार नाही तोपर्यंत नॉलेज असूनही निबंधाला चांगले मार्क पडणार नाहीत. कारण निबंधामध्ये आपल्याला लागतो फ्लो, निबंधामध्ये लिहावं लागतं रिलेव्हंट, निबंधामध्ये लिहावं लागतं ऑर्डरली फॅशनमध्ये, निबंधामध्ये लिहावं लागतं क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह, निबंधामध्ये तुमचे एक्सप्रेस होतात थॉट्स, आयडियाज, व्ह्यू पॉइंट्स आणि बाकी याच्या पलीकडे जाऊन वेगळे पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करावे लागतात. हे सगळं कधी होतं? तुम्ही जेव्हा वारंवार प्रॅक्टिस करता, त्याच्यावर फीडबॅक घेता, त्याच्यावर काम करता, परत लिहिता, फीडबॅक घेता, लिहिता, हे सायकल जेव्हा रिपीट करता तेव्हा निबंध लेखनाची कला आपल्याला अवगत होत असते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल मी काहीतरी सेशन्स करतो, मी काहीतरी पाठ करतो आणि चांगला निबंध लिहितो, असं होत नाही. जीएसचा आन्सर आणि निबंधामध्ये एक सगळ्यात मेजर फरक हा आहे, निबंध हे कम्प्लिटली वेगळं आहे जीएस पेक्षा. जीएस मध्ये तुम्ही बऱ्यापैकी पाठ करून जशास तसं लिहिलं मार्क पडू शकतात, निबंधात असं होत नाही. आता फॉर एक्झाम्पल हा साधा एक विषय आहे, कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन, शिक्षणाचे व्यवसायीकरण. आता शिक्षणाचे व्यवसायीकरण जीएस मध्ये लिहिताना तुम्ही सरळ लिहू शकता की शिक्षणाचे व्यवसायीकरण म्हणजे काय, शिक्षणाच्या व्यवसायीकरणाला काय कारणीभूत घटक आहेत, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, तुमचं वैयक्तिक मत काय आहे, शासनाचं याच्यावर काय म्हणणं आहे, शासनानं आतापर्यंत काय काय केलेलं आहे, फ्युचरमध्ये त्या व्यवसायीकरणाचा आपल्या भारतीय समाजावर, आपल्या मूल्यांवर, बाकी याच्यावर काय काय परिणाम होणार आहे, असं तुम्ही एक जीएसच्या टाईप मधले आन्सर लिहू शकता. पण शिक्षणाचे व्यवसायीकरणावर जर निबंध लिहायचा असेल तर तुम्हाला एक छान त्या ठिकाणी वर्णन करणं फार गरजेचं आहे. ते वर्णन करत असताना वेगळ्या पद्धतीनं आपल्याला करता येतं इंट्रोडक्शन. ते आपण एसेचे जे काय ओरिएंटेशन लेक्चर फ्रीमध्ये लेक्चर घेणार आहोत त्यातही सांगेल, किंवा आपला जो एसेचा पर्टिक्युलर कोर्स आहे मॅप मेन्स असेंट प्रोग्राममध्ये स्वतः एक 10 ते 15 लेक्चर मी स्वतः घेणार आहे. त्यात आपण डिटेलमध्ये एक एक गोष्ट करणार आहे की इंट्रोडक्शन काय असतं, थिसिस स्टेटमेंट काय असतं, आर्ग्युमेंट काय असतं, काउंटर आर्ग्युमेंट काय असतं, आणि फ्लो ऑफ द टॉपिक काय असतो, त्याला काउंटर काय असतं, त्यानंतर कन्क्लुजन कसं केलं पाहिजे, ते ऑप्टिमिस्टिक फ्युचरिस्टिक कसं असलं पाहिजे, त्यातून एक क्वेश्चन्स तुम्ही रेज केला पाहिजे, तो कसा केला पाहिजे, या सगळ्या अनुषंगाने आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तो वेगळा विषय. पण सध्या मला काय म्हणायचं ते एक लक्षात घ्या की निबंध लेखनाला पण आपल्याला आता इमिडिएटली सुरुवात करणं फार गरजेचे आहे. तुटकं मुटकं का होईना, अर्धा पेज एक एक पेज का होईना, आपण निबंध लेखनाची त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे. आता पुढचा हा ऑलरेडी मला वाटतं 2022 का 21ला काहीतरी राजेश्वर विचारलेला प्रश्न आहे, प्रदूषणाचा भस्मासूर आणि जीवनमूल्यांचा ऱ्हास. आता इथे काय असतं की बऱ्याच वेळेला तुम्ही प्रदूषणाचा भस्मासूर जीएसच्या नॉलेजवर लिहिणार आहे तुम्ही भरपूर, पण एखाद्या निबंधाच्या विषयामध्ये जेव्हा त्यांनी आणि लिहिलेलं असतं, ह्या आणीचा काय अर्थ असतो, तुम्हाला याला हे कनेक्ट करायचं असतं, याला हे कनेक्ट करायचं असतं. एवढी बेसिक गोष्ट तुम्हाला फक्त एसीची प्रॅक्टिस करतानाच कळते, जीएस मध्ये कळत नाही. आणि बऱ्याच लोकांना अजून शिकवणाऱ्यांना पण ह्या आणीचा अर्थ त्या ठिकाणी कळलेला मला दिसत नाही. कारण बरेच जणांच्या काही काही गोष्टी ज्या मी बघतो विद्यार्थी मला सांगतात त्यात डायरेक्टली त्यांचा जीएसचा अप्रोच असतो, प्रदूषणाचा भस्मासूर काय आणि जीवनमूल्यांचा ऱ्हास काय, ह्या दोन्ही गोष्टी डिस्क्रिटपणे वेगळ्या पद्धतीने लिहिल्या जातात. असं नाहीये. आणीचा अर्थ असतो की दोघांना इंटरकनेक्ट करावं लागतं. प्रदूषणाच्या भस्मासुराला याचा कसा कारणीभूत आहे, जीवनमूल्यांचा होणारा ऱ्हास कसा महत्वाचा आहे, आणि जीवनमूल्यांचा ऱ्हास झाल्यामुळं प्रदूषणाचा भस्मासूर कसा वाढतोय, या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी इंटिग्रेट करणं, इंटरलिंक करणं फार गरजेचं आहे. तेव्हा आणि तेव्हाच या विषयातला परिपूर्णतेने एक कम्प्लिटली तुम्ही जस्टिस दिला, न्याय दिला असं निबंधामध्ये म्हणता येतं. फक्त डिस्क्रिट काहीतरी लिहिलं, इकडचं लिहिलं असा निबंध होत नाही. त्यामुळे निबंधाला लागतो फ्लो, निबंध लागतो ऑर्डरली फॅशन, निबंधाला लागतं इंटरकनेक्टेडनेस, इंटरलिंकेजेस लागतात. एक जशी माळ आपण गुंफत असतो, जसा एक मणी दुसऱ्या मणीला आणि एक परिपूर्ण ती माळ तयार होते, तसं निबंधाचं आपलं पूर्ण लेखन असलं पाहिजे. आणि हे लेखन पाठ करून आणि डायरेक्ट आधी अभ्यास करून होत नसतं. ती एक कला आहे, ती आपल्याला अवगत करावी लागते, त्याचा वारंवार आपल्याला सराव करावा लागतो. ऍटलिस्ट माझं एवढं म्हणणं आहे, सॅटर्डे संडेला तरी कमीत कमी एक निबंध लिहिण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. रोज लिहिण्याची आवश्यकता नाही, संडेला एक त्याच्यावर थोडं फीडबॅक घेणं, परत त्याच्यावर काम करणं हे आपल्याला त्या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे. आता याच्या पलीकडे जाऊन तुम्ही म्हणणार की सर एवढं तर आम्हाला काही जमत नाही, याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आम्ही काय करू शकतो, तर आपलं जे चॅनल आहे RX डॉक्टर अजित रायटिंग कॅप्सूल नावाचं जे आहे, त्याच्यावर मी काय करतोय, रोज एक कॉलम मधलं एक आर्टिकल टाकतोय. म्हणजे आपला जो न्यूजपेपर आहे, पेपर मधलं कुठलं पण एक जे आर्टिकल आहे त्यात एक छोटा कॉलम असतो बघा. तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही फक्त एवढी छोटी एक्सरसाइज करायची रोजच्या रोज. आपल्याला काय तर हे जे आहे
पेपरमधलं ते फक्त वाचायचं आणि आपला जो पेपर आहे तो बंद करायचा आणि आपल्या जी शीट आहे आन्सर रायटिंगची त्या शीटवर आपल्या भाषेत लिहून काढायचं. बस एवढीच एक्सरसाइज करायची. इट इज अ काइंड ऑफ मिनी एसे. एक लॉंग आन्सर टाईपमध्ये, एक मिनी एसे टाईपमध्ये आपल्याला हे करता येऊ शकतं आणि याला फार वेगळे काही कष्ट घेण्याची, वेळ देण्याची पण आवश्यकता नाही. रोज आपल्याला जेवणानंतर दुपारच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये एवढं करता येऊ शकतं आणि त्यानं जे आन्सर रायटिंगचं स्किल डेव्हलप होतं, नॉट ओन्ली आन्सर रायटिंग बट एसे रायटिंगसाठीचं पण ते स्किल तुम्हाला त्या ठिकाणी डेव्हलप करता येऊ शकतं. आणि जर हे स्किल डेव्हलप झालं तर मला वाटतं आन्सर रायटिंग म्हणा किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ना, ती एक मजा यायला लागते आणि तो एक आनंद आपल्याला मिळतो आणि यू स्टार्ट एन्जॉईंग द प्रोसेस ऑफ मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न MPSC 2025. तर तुम्हाला जर 25च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा आनंद घ्यायचा असेल, त्यात तुम्हाला स्वतःला इमर्स करायचं असेल, तर तुम्हाला ही कला अवगत करणं त्या ठिकाणी फार गरजेचं आहे, आवश्यक आहे असं मी या ठिकाणी म्हणेल. बाकी डिटेलमध्ये गोष्टी आपण परत वेळोवेळी बघूयात. आन्सर रायटिंगच्या बाबतीत ऑलरेडी आपण एक बूट कॅम्प घेतलाय, परत आपले काही युट्यूबला आपण सेशन्स त्या ठिकाणी टाकणारच आहोत, त्या बाबतीमध्ये पण आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. तोपर्यंत तुम्हाला एवढंच सांगेल, चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिंपल विथ MPSC मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.